Hello and good morning, dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar, and today we have continued our subject of impression management. And today's lecture we have discussed which factors influencing personality. Okay, in today's lecture we have discussed which factors influencing personality. There are four most important factors influencing personality. First is heredity, second is environment, third is situation, and last is attitude. Okay, आज आपण या ठिकाणी इम्प्रेशन मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत आणि आजच्या लेक्चर्समध्ये पर्सनॅलिटीवरती प्रभाव टाकणारे जे काही फॅक्टर्स आहेत, जे घटक आहेत, मग ते घटक कोणते ते डिस्कस करणार आहोत. तर या ठिकाणी फोर मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स दिले आहेत ज्यांचा प्रभाव पर्सनॅलिटीवरती पडत असतो. मग त्यामधील फर्स्ट फॅक्टर आहे हेरेडिटी. हेरेडिटी, सेकंड आहे एन्व्हायरमेंट, थर्ड आहे सिच्युएशन आणि लास्ट आहे ॲटिट्यूड. मग हे जे काही फॅक्टर्स आहेत त्यांचा प्रभाव पर्सनॅलिटीवरती कशा प्रकारे पडतो, त्यांचा परिणाम कसा होतो तेच आपण या ठिकाणी डिस्कस करीत आहोत. नाव लेट्स सी द फर्स्ट फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग पर्सनॅलिटी. इट इज हेरेडिटी. तर तुम्हाला तर माहितीच आहे की पर्सनॅलिटी म्हणजे नक्की काय. त्याचे डिस्कशन आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केले आहे की पर्सनॅलिटी इज द युनिक कॉम्बिनेशन ऑफ पॅटर्न्स दॅट इन्फ्लुएन्स बिहेवियर, थॉट, मोटिवेशन and emotion in a human being. Personality is the unique combination of patterns that influence behavior, thought, motivation and emotion in a human being, and every individual in the world possesses a different personality. It is makes each one of us unique and extraordinary. Personality is an ever changing part of human. तर तुम्हाला तर माहितीच आहे की पर्सनॅलिटी म्हणजे नक्की काय. तर या वर्ल्डमध्ये जे काही व्यक्ती आहे ते प्रत्येक व्यक्ती कसं आहे, डिफरंट आहे, तो एक युनिक आहे. प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी ही डिफरंट असते, ती युनिक असते. आणि त्याचबरोबर पर्सनॅलिटी कशी ठरत असते तर त्याची विचार करण्याची क्षमता, त्याची थिंकिंग ॲबिलिटी, त्याचे बिहेवियर स्टाईल, त्याचबरोबर त्याचे इमोशन्स, त्याची फिलिंग्स, अशा अनेक गोष्टींवरती पर्सनॅलिटी ठरत असते. त्याच्याकडे असणारी त्याची क्वालिटीज, हे देखील अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटी आहे ते डिटरमाइन करण्यासाठी. मग या पर्सनॅलिटीवरती हा जो काही हेरिडिटी फॅक्टर आहे त्याचा परिणाम होत असतो, म्हणजे त्याचा प्रभाव पडत असतो. हे असे अनेक फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामधून तो काय व्यक्ती असेल, जो तो व्यक्ती असेल त्याची पर्सनॅलिटी ही ठरत असते. हेरिडिटी also plays an important role in shaping one's personality by placing limits on individuals. Heredity also plays an important role in shaping one's personality by placing limits on individuals. तर पर्सनॅलिटीवरती प्रभाव टाकणारा जो पहिला फॅक्टर असेल, जो पहिला घटक असेल तो म्हणजे हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे आनुवंशिकता. पर्सनॅलिटीसाठी हेरिडिटी ही महत्त्वाची काय करत असतो, या ठिकाणी रोल प्ले करीत असतो आणि हा अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. Inherited characteristics limit what is possible and they will not determine what a person will do. The biological or psychological factors influence on personality development is an accepted fact. तर यामध्ये हेरिडिटीमध्ये 2 मेन फॅक्टर्स सांगितले आहेत की ज्यांचे परिणाम, त्याचा प्रभाव जी काही पर्सनॅलिटी असेल ते पर्सनल डेव्हलपमेंट होण्यावरती होत असतो. मग यामधील फर्स्ट आहे ते म्हणजे बायोलॉजिकल फॅक्टर्स आणि दुसरे आहे ते म्हणजे सायकोलॉजिकल फॅक्टर्स. बायोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे ते जैविक घटक आणि सायकोलॉजिकल मीन्स मानसशास्त्रीय घटक, ज्यांचा प्रभाव हा एखाद्या व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटी आहे त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते डेव्हलप करण्यावरती, त्याचा विकास करण्यावरती हे
प्रभाव टाकत असतात. There are inborn traits which the individual inherits. It is genetic structure influence behavior, learning and motivation, physical status, facial attractiveness, gender are basically influence parental genes. तर लक्षात द्या की पर्सनॅलिटीवरती प्रभाव टाकणारे जे काही फॅक्टर्स आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करीत आहोत. त्यामधील फर्स्ट फॅक्टर आहे ज्याचा प्रभाव पर्सनॅलिटीवरती पडतो तो म्हणजे हेरेडिटी. हेरेडिटी म्हणजेच त्याला मराठीमध्ये अनुवंशिकता असे म्हटले जाते. ओके, व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटीवर आहे ती शेप करण्यासाठी त्याच्या शेपिंगवरती हेरेडिटीचा अत्यंत महत्त्वाचा काय असतो प्रभाव पडत असतो आणि इम्पॉर्टंट रोल या ठिकाणी प्ले होत असतो. त्याचबरोबर जी काही व्यक्ती आहे जो पर्सन आहे त्या व्यक्तीवरती काही मर्यादा घालून त्या व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटी आकार देण्यासाठी हे हेरेडिटी फॅक्टर अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्या व्यक्तीची पर्सनल डेव्हलपमेंट करण्यासाठी यामधील बायोलॉजिकल फॅक्टर्स आणि सायकोलॉजिकल फॅक्टर्स परिणाम करीत असतात. बायोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे यामध्ये अनेक फॅक्टर्स इन्क्लूड्स आहेत म्हणजे जेनेटिक, इन्फ्लुएन्स, ब्रेन केमिस्ट्री, हार्मोन लेवल्स, न्यूट्रिशन अँड जेंडर असे अनेक फॅक्टर्स हे बायोलॉजिकल फॅक्टर्समध्ये इन्क्लूड असतात. त्याचबरोबर पर्सनल डेव्हलपमेंट होण्यावरती जसे बायोलॉजिकल फॅक्टर्स प्रभाव टाकतात तशाचप्रमाणे सायकोलॉजिकल फॅक्टर्स देखील प्रभाव टाकत असतात. त्याचबरोबर एखादा व्यक्ती असेल त्या व्यक्तीकडे इनबोर्न काही क्वालिटीज काही ट्रेड्स हे मिळत असतात. जन्मजात गुणधर्म आहे जे व्यक्तीला वारशाने मिळत असतात. त्यामध्ये त्याचे बिहेवियर, त्याचबरोबर त्याचे लर्निंग म्हणजे तो कशा प्रकारे शिकत असतो, त्याची लर्निंग ॲबिलिटी कशी आहे. त्यानंतर तो मोटिवेशन, फिजिकल स्टेटस, त्या व्यक्तीचे फिजिकल स्टेटस, त्याचबरोबर फेशियल ॲट्रॅक्टिव्हनेस, जेंडर या अशा अनेक गोष्टी पॅरेंटल जीन्सनुसार त्याच्यावरती काय करत असतात इन्फ्लुअन्स परिणाम करीत असतात, त्यावरती प्रभाव टाकत असतात. या हेरिडिटी फॅक्टरमुळे व्यक्तीची पर्सनॅलिटी ही डेव्हलप होत असते आणि यामधील बायोलॉजिकल फॅक्टर्स आणि सायकोलॉजिकल फॅक्टर्स अत्यंत इम्पॉर्टंट असतात. आणि हेरिडिटी हा अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे एखाद्या व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटीला आकार देण्यासाठी. कारण की एखादा पर्सन आहे त्याचे जसे पॅरेंट्स असतील त्या पॅरेंट्सकडून काही इनबोर्न त्याला काही गुणधर्म ट्रेड्स हे वारशाने मिळत असतात आणि त्याच्यानुसार त्याचे बिहेवियर, त्याचे फिजिकल स्टेटस, त्याचे फिजिकल ॲट्रॅक्टिव्हनेस, जेंडर अशा अनेक गोष्टी या ठरीत असतात. त्यानंतर सेकंड फॅक्टर आहे ज्याचा परिणाम व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवरती पडत असतो. एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी हे अत्यंत इम्पॉर्टंट असे फॅक्टर्स आहेत आणि त्यामधील आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट म्हणजे नक्की काय? The people are influenced by beliefs and values of family, education, religion and culture. People are influenced by beliefs and values of family, education, religion and culture. It significantly tends to shape our personality. एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी त्याला आकार देण्यासाठी एन्व्हायरमेंटमधील नक्की कोणते फॅक्टर्स आहेत जे त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत करतात, त्यांचा प्रभाव पडतो. तर यामध्ये त्याची फॅमिली, त्यानंतर त्याचं एज्युकेशन म्हणजे त्याचे स्कूल्स, त्याचे कॉलेज, त्याचबरोबर त्याचं रिलिजन आणि कल्चर हे अत्यंत इम्पॉर्टंट असे फॅक्टर्स आहेत की ज्यांचा प्रभाव पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याला एक योग्य प्रकारचा शेप आकार देण्यासाठी होत असतो. द फॅमिली बॅकग्राऊंड अँड सोशल ग्रुप आर डायरेक्टली इन्फ्लुएन्स इन द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तर व्यक्तीची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची असेल किंवा ती पर्सनल डेव्हलपमेंट होत असेल तर त्याच्यावरती परिणाम करणारा, त्याचा प्रभाव टाकणारा
फॅक्टर्स म्हणजे त्या व्यक्तीची फॅमिली बॅकग्राऊंड आणि सोशल ग्रुप यांचा प्रभाव त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यावरती पडत असतो. People born in different culture have a different personality which significantly influence their behavior, and the leadership study conducted on different culture indicate the different pattern of leadership and the culture affect norms, rules, attitude and values of people. तर अशा प्रकारे एन्व्हायरमेंट हा अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की ज्याचा प्रभाव जो काही पर्सन आहे त्या पर्सनच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यावरती होत असतो. व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारा हा आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे एन्व्हायरमेंट. मग तो ज्या ठिकाणी राहतो ओके त्या ठिकाणचे कल्चर, त्या व्यक्तीची फॅमिली, त्याचे एज्युकेशन म्हणजे त्याचे स्कूल, त्याचे कॉलेजेस, त्याचबरोबर त्याचे रिलिजन ओके अशा अनेक गोष्टींचा प्रभाव त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवरती पडत असतो. आता कल्चर आणि अवतीभोवतीचा परिसर हा देखील अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. अँड द सेकंड अँड मोस्ट इन्फ्लुएन्शियल फॅक्टर इज द एन्व्हायरमेंट. सायकोलॉजिस्ट सजेस्ट that the environment surrounding an individual plays an almost 50 to 70% role in personality development. तर जे काही सायकोलॉजिस्ट असतात ओके त्यांनी असे सजेस्ट केले आहे की एखादं व्यक्ती आहे त्या व्यक्तीची पर्सनल डेव्हलपमेंट करायची असेल ओके त्याचा विकास करायचा असेल तर त्याच्यावरती प्रभाव टाकणारा ओके एन्व्हायरमेंट हा अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. 50 ते 70% ओके परिणाम या एन्व्हायरमेंटचा त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यावरती होत असतो. The influential environment does not only refer to your work, school, colleges, university or home environment. It also refers to all the surroundings wherein you have experienced things. तर व्यक्तीचा जो काही अवतीभोवतीचा परिसर आहे त्याचं जे कल्चर आहे किंवा त्याचं स्कूल, त्याचे कॉलेज, त्याचे युनिव्हर्सिटी किंवा तो ज्या ठिकाणी काम करतो ओके एवढ्याच फक्त त्यावरती परिणाम करत नाही तर तो ज्या ठिकाणी ओके वातावरणात राहत असतो ओके त्याचा अवतीभोवतीचा परिसर आणि त्याला तो जे काही गोष्टी करतो त्या गोष्टीमधून आलेला एक्सपिरियन्स असेल त्याचा देखील प्रभाव व्यक्तीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यावरती होत असतो. इट मीन कल्चर, सोसायटी अँड चाइल्डहूड एक्सपिरियन्स. तर लहानपणापासून ओके तो व्यक्ती जेव्हा लहान असतो त्यापासून त्याला जे जे काही एक्सपिरियन्स आलेले असतात, जे अनुभव आलेले असतात, तो जे काही ॲक्शन करत असतो, जे काही कृती करीत असतो, ज्या ॲक्टिव्हिटीज करीत असतो त्याच्यामधून त्याला आलेला एक्सपिरियन्स, त्याचे जे काही कल्चर असेल त्या कल्चरचा आणि तो ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमधील त्याचे जे काही एन्व्हायरमेंट असेल अशा अनेक गोष्टींचा ओके एक्सपिरियन्स त्या व्यक्तीला असेल तर त्याचा परिणाम देखील व्यक्तीची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यावरती होत असतो. आता फॅमिली म्हणले की नक्की काय असेल, त्याचा कशा प्रकारे व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवरती परिणाम होतो. तर एव्हर सिन्स बर्थ अ चाइल्ड स्पेंड्स द मेजॉरिटी टाईम विथ फॅमिली. आता लहानपणापासूनच ओके जेव्हा व्यक्ती जन्माला येतो त्यापासूनच तो त्या फॅमिलीबरोबर जास्तीत जास्त वेळ स्पेंड करीत असतो ओके. अँड दिस टाईप ऑफ एन्व्हायरमेंट इज मोस्ट इन्फ्लुएन्शियल. आणि त्या व्यक्तीचे जशी फॅमिली आहे त्या फॅमिलीमध्ये असणारे वातावरण ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्या व्यक्तीवरती परिणाम होत असतो. त्यानंतर सेकंड म्हणजे स्कूल ओके. अ ह्युमन स्कूल लाईफ प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. व्यक्तीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यावरती आणखीन एक महत्त्वाचा परिणाम करणारा एन्व्हायरमेंटमधील जो फॅक्टर असेल ते म्हणजे त्याचे स्कूल देखील अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्याचा परिणाम त्याचा प्रभाव पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती होत असतो. द अकॅडमिक चॅलेंजेस, स्पेशलायझेशन अँड को करिक्युलम ॲक्टिव्हिटीज प्रोव्हाइड अँड ऑपॉर्च्युनिटी फॉर सेल्फ ग्रूमिंग. आता व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे स्वतःचे काही ग्रोथ करायची असेल ओके सेल्फ ग्रूमिंग करायची असेल तर यावरती स्कूलमधील नक्की कोणते फॅक्टर्स आहेत की ज्याचा प्रभाव पडतो. तर त्यामध्ये ओके त्याचे अकॅडमिक चॅलेंजेस, सोशलायझेशन अँड को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ओके याच्या माध्यमातून जो काही व्यक्ती आहे जो पर्सन आहे त्याचे सेल्फ ग्रूमिंग होण्यावरती परिणाम होत असतो आणि त्याला अशा वेगवेगळ्या संधी ओके ऑपॉर्च्युनिटीज या मिळत असतात स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी. त्यानंतर आहे कल्चर ओके. द कल्चरल एन्व्हायरमेंट सराउंडिंग अ चाइल्ड डिटरमाइन द नॉर्म्स फॉर हिम अँड डेव्हलप्स पर्सनॅलिटी अकॉर्डिंगली. आता एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा
डेव्हलपमेंट कशी होऊ शकते, तर त्याचं कल्चर कशा प्रकारचं आहे, त्यांची संस्कृती कशी आहे. ओके, हा देखील अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे की ज्याचा प्रभाव हा त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यावरती होत असतो. तर अशा प्रकारे हा एन्व्हायरमेंट फॅक्टर देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे, ज्याचा प्रभाव व्यक्तीची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यावरती होत असतो. आणि या एन्व्हायरमेंटमधील त्या व्यक्तीचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्याचबरोबर त्याचे रिलिजन, त्याचे कल्चर, त्याचबरोबर तो ज्या ठिकाणी राहतो ती सोसायटी, त्याचे स्कूल, कॉलेजेस, ओके, असे अनेक एन्व्हायरमेंटमधील फॅक्टर्स आहेत ज्याचा प्रभाव व्यक्तीची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यावरती पडत असतो. त्यानंतर थर्ड फॅक्टर आहे ज्याचा प्रभाव व्यक्तीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यावरती होतो, तो म्हणजे सिच्युएशन. ओके, सिच्युएशन हा देखील अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे. अँड द थर्ड फॅक्टर कन्सिडर फॉर द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इट्स सिच्युएशन. ओके, व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटी आहे ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी, ओके, व्यक्तिमत्व विकासासाठी विचारात घेतला जाणारा तिसरा, ओके, हा फॅक्टर आहे, तो म्हणजे सिच्युएशन. द पर्सन इन एनी सिच्युएशन इंटरॅक्ट विथ अदर्स. ओके, कोणत्याही परिस्थितीत व्यक्ती इतरांशी काय करत असतो, इंटरॅक्ट होण्याचा प्रयत्न करीत असतो. इट गिव्ज फर्दर इम्पॉर्टन्सी इन अंडरस्टँडिंग ह्युमन पर्सनॅलिटी. इट बिलीव्ज दॅट अन इंडिव्हिज्युअल्स पर्सनॅलिटी इज जनरली स्टेबल अँड कन्सिस्ट. इट मे बी चेंज इन डिफरंट सिच्युएशन. The factors suggest that people are not stable, that change according to situation. Employees can change their behavior on particular situation and organization. तर लक्ष द्या की व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटी आहे ती पर्सनल डेव्हलपमेंट करण्यासाठी कन्सिडर केला जाणारा तिसरा फॅक्टर कोणता असेल ते म्हणजे सिच्युएशन. सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. कोणत्याही परिस्थितीत, ओके, सिच्युएशन ही कोणत्याही प्रकारची असतो, त्या परिस्थितीत त्या सिच्युएशनमध्ये व्यक्ती काय करतात, इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट होण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि इट गिव्ज फर्दर इम्पॉर्टन्स इन अंडरस्टँडिंग ह्युमन पर्सनॅलिटी. आणि त्याच्यामधून तो व्यक्ती कसा आहे, त्या व्यक्तीची, त्या मनुष्य प्राण्याची पर्सनॅलिटी कशी आहे ती अंडरस्टँडिंग होण्यासाठी, ओके, ती समजून घेण्यासाठी अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचे असते. हे जे काही ह्युमन पर्सनॅलिटी आहे, ओके, ते समजून घेण्यास अधिक महत्त्व देत असते. इट बिलीव्ज दॅट अन इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी इज जनरली स्टेबल अँड कन्सिस्ट. असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे सामान्यतः कसे असते, स्थिर असते, ओके, आणि ते चांगल्या प्रकारे बनलेले असते. इट मे बी चेंज इन डिफरंट सिच्युएशन. आणि वेगवेगळ्या परिस्थितीत हे जे काही पर्सन असतात ते सिच्युएशननुसार चेंज होत असतात. ओके, द फॅक्टर सजेस्ट दॅट पीपल आर नॉट स्टेबल. आणि यामधून असे लक्षात येते की जशी सिच्युएशन असेल, ओके, जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार लोक त्यांची जी काही पर्सनॅलिटी आहे, ओके, त्यांची विचार करण्याची क्षमता, त्यांचे बिहेवियर हे चेंज करीत असतात. परिस्थितीनुसार लोक हे बदलत असतात. ते कधीही स्थिर राहत नाही, ओके, ते कधीही स्टेबल राहत नाहीत. दॅट चेंज अकॉर्डिंग टू सिच्युएशन. एम्प्लॉईज कॅन चेंज देअर बिहेवियर ऑन पर्टिक्युलर सिच्युएशन ॲट ऑर्गनायझेशन. आता फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये अनेक वर्कर्स काम करतात, ओके. मग आता कंपनी म्हटली किंवा बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये म्हटले की त्या ठिकाणी अनेक सिच्युएशन क्रिएट होतात, ओके. मग एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला काम जमत नसेल, ओके, मग त्याच्याकडून काही चुका घडल्या असतील किंवा एखादी मीटिंग्स असतील, ओके, अशा वेगवेगळे फंक्शन्स असतात. मग त्यामध्ये कशा करतात, जे एम्प्लॉईज आहेत ते एम्प्लॉईज सिच्युएशननुसार त्यांचं जे काही बिहेवियर असेल, ओके, ते बिहेवियर चेंज करीत असतात. परिस्थितीनुसार त्यांच्या जे काही बिहेवियर आहे त्या बिहेवियरमध्ये चेंज करीत असतात. आणि जशी परिस्थिती असेल, जशी सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनमध्ये इन्वॉल्व होण्याचा, ते सिच्युएशन फेस करण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी, ओके, हा सिच्युएशन देखील अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे ज्याचा प्रभाव व्यक्तीची पर्सनल डेव्हलपमेंट करण्यावरती होत असतो. त्याचा प्रभाव चांगल्या प्रकारे पडत असतो. कारण की आता व्यक्ती, ओके, पर्सन ज्याप्रमाणे सिच्युएशन हँडल करू शकतो त्याप्रमाणे त्याचे बिहेवियर चेंज होत असते. आणि
कोणतीही सिच्युएशन असो त्या सिच्युएशनमध्ये व्यक्ती कधीही स्टेबल राहत नाही. तो ज्याप्रमाणे सिच्युएशन असेल त्यानुसार स्वतःच्या बिहेवियर स्टाईलमध्ये चेंज करून घेत असतो. तर अशा प्रकारे हा सिच्युएशन देखील अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्याचा प्रभाव व्यक्तीचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यावरती पडत असतो. त्यानंतर लास्ट फॅक्टर आहे ज्याचा प्रभाव पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यावरती होतो तो म्हणजे ॲटिट्यूड. ओके, ॲटिट्यूड हा देखील अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. पीपल्स ॲटिट्यूड ऑल्सो अफेक्ट देअर बिहेवियर इन ॲन ऑर्गनायझेशन बोथ पर्सनॅलिटी अँड ॲटिट्यूड. ओके, पीपल्स ॲटिट्यूड ऑल्सो अफेक्ट देअर बिहेवियर. आता लोकांची ज्या प्रमाणाची ॲटिट्यूड असेल त्यांची वृत्ती असेल त्याचा अफेक्ट त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या बिहेवियरवरती होत असतो. आणि इन ऑर्गनायझेशन बोथ पर्सनॅलिटी अँड ॲटिट्यूड. लोकांची वृत्ती एखाद्या संस्थेतील त्यांच्या जी काही पर्सन आहे त्या पर्सनलच्या व्यक्तिमत्वावरती आणि त्याची जी काही ॲटिट्यूड आहे हे ॲटिट्यूडवरती परिणाम करीत असते. ॲटिट्यूड आर कॉम्प्लेक्स ऑफ बिलीव्स अँड फिलिंग्स दॅट पीपल नो अबाउट स्पेसिफिक आयडियाज सिच्युएशन और अदर पीपल. Attitude can be defined as tendency to feel and behave in particular way towards same object. हे जे काही ॲटिट्यूड आहे ते ॲटिट्यूड बिलीव्स आणि फिलिंग्स यानुसार अत्यंत कॉम्प्लेक्स आहे. ओके, ते जटिल स्वरूपाचे असते. अँड दॅट पीपल नो अबाउट स्पेसिफिक आयडियाज सिच्युएशन और अदर पीपल. आणि त्यानुसारच दुसरे लोक कसे आहेत, सिच्युएशन कशी आहे त्यानुसार काही स्पेसिफिक आयडियाज त्या लोकांना माहिती होत असतात. ॲटिट्यूड कॅन बी डिफाईन्ड ॲज टेंडन्सी टू फील अँड बिहेव इन पर्टिक्युलर वे टुवर्ड्स सेम ऑब्जेक्ट. आता ॲटिट्यूड म्हणजे नक्की काय, तर एखादी ऑब्जेक्ट आहे. ओके, एखादी गोष्ट असेल तर त्या वस्तूच्या दिशेने विशिष्ट प्रकारे एक वागण्याची वृत्ती म्हणून ॲटिट्यूड असे ओळखले जाते. फॉर एक्झाम्पल, an employee does not like to do working at night shift. He has a negative attitude towards night shift. आता कंपनी आहे किंवा एखादी बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये एम्प्लॉयच्या शिफ्ट ठरलेले असतात. ओके, मॉर्निंग शिफ्ट असते, इव्हिनिंग शिफ्ट असते किंवा नाईट शिफ्ट असते. मग यामध्ये जर काही एम्प्लॉईजना नाईट शिफ्टमध्ये काम करायला सांगितले तर त्यांची त्या ठिकाणी नाईट शिफ्ट म्हणले की त्यांची ॲटिट्यूड हे कसे होते, निगेटिव्ह ॲटिट्यूड तयार होत असते. कारण की अनेक एम्प्लॉईज असे आहेत की त्यांना नाईट शिफ्टमध्ये काम करायला आवडत नाही. मग त्या लोकांची त्या ठिकाणी ॲटिट्यूड कशा प्रकारचे होणार आहे तर ते निगेटिव्ह ॲटिट्यूड तयार होत असते. म्हणून एखादी गोष्ट असेल, एखादी वस्तू असेल, त्या वस्तूच्या दिशेने कशा प्रकारे त्या व्यक्तीचे ॲटिट्यूड हे तयार होत असते. ओके, तो निगेटिव्ह ॲटिट्यूड असू शकतो किंवा तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असू शकतो. मग या ॲटिट्यूडचा देखील व्यक्तीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती परिणाम होत असतो. एखादी गोष्ट त्या व्यक्तीला आवडत असेल तर त्या वस्तूविषयी त्या व्यक्तीचे ॲटिट्यूड कसे असणारे, पॉझिटिव्ह असणारे. आणि एखादी गोष्ट त्याला करायला आवडत नसेल, एखादी वस्तू त्याला आवडत नसेल तर त्या वस्तूविषयी त्या गोष्टीविषयी त्या व्यक्तीचे ॲटिट्यूड हे कसे असणार, निगेटिव्ह असू शकते. मग या दोन्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि निगेटिव्ह ॲटिट्यूड या दोन्हींचा परिणाम त्याचा प्रभाव व्यक्तीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यावरती होत असतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीला जे काही ॲटिट्यूड आहे त्याची जी काही वृत्ती आहे ती वृत्ती कशी होऊ शकते, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कशा प्रकारे ठरू शकते, तर त्याचे विचार करण्याची क्षमता, ओके, त्याचे आवडीनिवडी यानुसार त्याची ॲटिट्यूड हे ठरत असते. एखादी गोष्ट त्याला खूपच आवडत असेल तर त्याचे ॲटिट्यूड हे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तयार होत असते. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यावरती असे कोणते फॅक्टर्स आहेत ज्यांचा प्रभाव पडतो ते डिस्कस केले आहे. तर तुम्हाला या ठिकाणी 4 मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स दिले आहेत ज्यांचा प्रभाव व्यक्तीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यावरती पडत असतो. त्यामधील फर्स्ट फॅक्टर आहे ते म्हणजे हेरिडिटी, ओके, अनुवंशिकता. सेकंड आहे एन्व्हायरमेंट म्हणजे अवतीभोवतीचा परिसर, त्याचं कल्चर, त्याचे रिलिजन, त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड, स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी, तो ज्या सोसायटीमध्ये राहतो ते असे एन्व्हायरमेंटमधील अनेक फॅक्टर्स आहेत ज्यांचा प्रभाव व्यक्तीची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यावरती पडत असतो. त्यानंतर आहे सिच्युएशन. परिस्थिती ज्यानुसार असेल त्यानुसार व्यक्ती काय करत असतो, त्याचे बिहेवियर स्टाईलमध्ये
चेंजेस करीत असतो, तो कधीही स्टेबल राहत नाही. जशी सिच्युएशन असेल त्या सिच्युएशननुसार तो स्वतःला मूव करून घेत असतो आणि त्यानुसार त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असते. आणि लास्ट आहे ते म्हणजे ॲटिट्यूड. असे 4 मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्यांचा प्रभाव व्यक्तीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यावरती पडत असतो. ते आज आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. हे अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत, कारण की व्यक्तीची पर्सनल डेव्हलपमेंट करायची असेल ओके, तर हे फॅक्टर त्या ठिकाणी हेल्प करीत असतात. त्यामध्ये हेरिडिटी ओके, अनुवंशिकता. हेरिडिटीमधून काय आहे की ते जे काही त्यांचे पॅरेंट्स असतील त्या पॅरेंट्सकडून त्या व्यक्तीला काही जन्मजात असे क्वालिटीज, काही ट्रेड्स मिळालेले असतात, त्याच्यानुसार त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी ही डेव्हलप होत असते ओके. त्याचबरोबर एन्व्हायरमेंट, सिच्युएशन, ॲटिट्यूड हे देखील अत्यंत इम्पॉर्टंट असे फॅक्टर्स आहेत, घटक आहेत की ज्यांचा प्रभाव व्यक्तीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यावरती पडत असतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे फॅक्टर्स डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला पर्सनॅलिटीचे काही टाईप्स आहेत, ते टाईप्स कोणते आहेत ते डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.